त्रास होतोय ना? नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5च्या या नव्या आणि दमदार एपिसोड मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. झालं तुझं, जा आज. मध्यंतरीच्या काळात आपल्या लाडक्या मालिकांमध्ये काय काय गमती जमती घडल्या आहेत त्यावर एक धावती नजर टाकूया. प्रेक्षको, तुमची अत्यंत लाडकी मालिका पुन्हा कर्तव्य आहे. यातील प्रत्येक चढ उतार तुम्ही जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे. वसू पाताळ यंत्री लकीला बांधून ठेवते. लकी तिला धमकावण्याचा प्रयत्न करतो, पण वसू त्याच्या धमकीला भीक घालत नाही. वसुंधरा, मला सोड. वसुंधरा, हे बघ, मला आत्ताच्या आत्ता सोड, नाहीतर नंतर मी तुझी अशी हालत करीन ना की. ती आपल्या तावडीत सापडलेल्या दुष्ट लकीला वटणीवर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. काय झालं शार्दूल? भीती वाटतेय. तुझीच कल्पना होती ना जुन्या आठवणींना उजाळा द्यायची. लकीला तडफडताना पाहून वसू त्याला त्याच्या पापी कृत्याची आठवण करून देते. ती त्याला चांगलाच धडा शिकवते. काय करते? थांब थांब. वसुंधरा, काय करतेस तू? हे वेळ लागलाय तुला. त्रास होतोय ना? जेव्हा तू माझा छळ करायचा तेव्हा मलाही असाच त्रास व्हायचा. तोंड उघड. काही उपयोग नाही होतो. तूच सगळ्यांना झोपवलंस ना, तूच सगळ्यांना शांत केलंस. बघ ना, तुझ्यामुळे मला काय करावं लागतं. चूक तू केलीस शार्दूल, मी नाही. तू केलीस चूक. माझ्याच घरात शिरून माझ्याच माणसांसमोर मला धमकी देतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव तू. वसू इतक्यावरच थांबत नाही. ती लकीला धमकी वजा इशाराही देते. माझ्या घरच्यांवर आणि माझ्या मुलांवर जर कुठली गोष्ट आली ना, तर मी तुला सोडणार नाही. प्रेक्षका हो, तुमची लाडकी मालिका लाखात एक आमचा दादा मध्ये आलेली नाट्यमय वळण पाहून तुम्ही अक्षरशः स्तब्ध व्हाल. डॅडी, मला तुमच्याशी बोलायचं होतं. तुळजा जालिंदर समोर त्याच्या चुकीच्या वागणुकीबद्दल आपली नाराजी व्यक्त करण्याचं धाडस करते. डॅडी, मला असं वाटतंय की तुम्ही सूर्याच्या घरी जसं वागला तसं नाही वागायला हवं. त्यामुळे वातावरण अधिकच तणावग्रस्त होतं. तुळजा, कुणा पुढे बोलतेस कळतंय का तुला? तुळजा सूर्याची बाजू मांडते आणि त्याच्या बहिणींच्या लग्नाची चिंता व्यक्त करते. डॅडी, बघा ना, सूर्या त्याच्या बहिणींच्या लग्नाबाबतीत किती काळजीत असतो हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्या पाहुण्यांकडच्यांच्या तर काहीच अपेक्षा नव्हत्या, पण तुम्ही त्यांच्या डोक्यात हुंड्याचा विषय टाकला. जालिंदर मात्र शांतपणे तिचं म्हणणं ऐकत राहतो. नाही म्हणजे ते हव्वाच्या सव्वा हुंडा मागतील सूर्याकडून, आणि जर सूर्याने हा हुंडा नाही दिला तर लग्न पण मोडायला कमी नाही करणार ते. जर का हे लग्न मोडलंच तर सूर्याला खूप त्रास होईल त्याचा. तुम्ही बघा ना, 4 बहिणी येतो त्याला. बाहेर हे कळलं की तेजूला बघायला आलेल्या पहिल्याच पाहुण्यांनी तिला नकार दिलाय, तर बाकीच्या बहिणींची लग्न कशी होती? सूर्याने दिलेला शब्द त्याने नाही पाळला तर बाहेर खूप इज्जत जाईल त्याची. शेवटी तुळजा जालिंदरला भविष्यात होऊ घातलेल्या दुःखद प्रसंगासाठी आधीच जबाबदार ठरवते. मला असं वाटतंय की या सगळ्यांना तुम्ही जबाबदार असाल. जालिंदर तिला फक्त एकच वाक्य बोलतो. ते ऐकून घाबरलेली तुळजा निमूटपणे आत निघून जाते. झालं तुझं, जा आज.
डॅडी पण प्रेमाने सांगतोय की नाही. दरम्यान शालन तेजूला बघायला आलेल्या मुलाच्या गुणांचा पाडा वाजते. मुलगा तरी बारा होता का तेजूला बघायला आलेला? तेजूला शोभेलचा होता, शिकलेला, संस्कारी. दोघांची जोडी चांगली जमली असती, पण काय पुढे बोला. शेवटी जालिंदर आपल्या मनातील विष ओकतोच. सूर्याबाई आमच्या पुरीचं लग्न धोक्यात आलं ना आम्हीच त्याच्या बहिणीचं लग्न जुळवून द्यायचं. सगळ्यात आधी आमच्या तुळजाचं लग्न होणार. तोपर्यंत या गावातल्या कुठल्याच पोरीचं लग्न होऊ देणार नाही आम्ही. सूर्याच्या बहिणीचं तर नाहीच नाही. आणि बरं का मंडळी, सावळ्याची जणू सावली या मालिकेतील प्रत्येक घटना तुम्हाला माहीत असायलाच हवी. भैरवी तारासोबत तिलोत्तमाला भेटायला येते. तिलोत्तमा ऐश्वर्याला त्यांची ओळख करून देते. वेलकम. ही भैरवी, माझी कॉलेजची क्लासमेट. हॅलो. आणि ही तारा, तिची लेक. हॅलो. या पाहुण्यांची खास काळजी घ्यायला हवी. येस मॉम. इतक्यात सारंग येतो. सारंगची पाहुण्यांशी ओळख करून दिली जाते. भैरवी, हा माझा मुलगा सारंग. नमस्कार. आणि ही तारा. सारंग ताराच्या आवाजाची तारीफ करतो, जे सावली आणि अप्पू ऐकतात. मी तुमच्या आवाजाचा खूप मोठा फॅन आहे. ओके, तुझ्या वाटेचं सगळं ते ताराला का जातं ग? याच वेळी सारंग ताराला आपलं एक निरीक्षण सांगतो. नाही म्हणजे वाईट नका वाटून घेऊ. तुमचा गाण्यातला आवाज आणि बोलतानाचा आवाज यात खूप फरक आहे. ते ऐकताच तारा आणि भैरवीच्या चेहऱ्यावरील रंग उडतात. म्हणजे ते गाणं तुम्ही गायलं असं वाटतच नाही. सावली आणि अप्पूही तणावाखाली येतात. सारंग, भैरवी थातूर मातूर कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते. की आत्ता एवढे वेदर चेंजेस होत आहेत ना, सारखं वातावरण बदलतंय. कधी थंडी, कधी पाऊस, मध्येच गरम होतंय. त्यामुळे थोडा आवाजावर परिणाम झालाय. आवाजाची काळजी घ्या प्लीज. अखेर भैरवी आणि तारा तिथून काढता पाय घेतात. आम्हाला थोडी बॅकस्टेजला व्यवस्था बघायची आहे. हां, मी तिला घेऊन जात. हो प्लीज. ये तारा. त्यानंतर सारंग बबलूलाही त्याने नोंदवलेल्या निरीक्षणाबद्दल विचारतो. बबलू त्याला विनोदी शैलीत उत्तर देतो. तुला नाही वाटत तिचा गाण्यातला आवाज आणि हा आवाज यात फरक आहे? बहुतेक गाडीच्या एसी मुळे ना गाड्याचा सिस्टम हल्ला असं. मंडळी, 7व्या मुलीची 7वी मुलगी या थरारक मालिकेतील रोमांचक वळणं अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहेत. फाल्गुनी आणि इंद्राणी नेत्राच्या तब्येतीची विचारपूस करतात. कसे आहे? बरी आहे ना तू? हो, मी बरी आहे. पोटात दुखत नाही ना? नाही, आता अजिबात दुखत नाहीये. आत्ता काही होत नाहीये ना? नेत्राच्या ज्यूस विषयीच्या उद्गाराने फाल्गुनी गोंधळात पडते. मला वाटतं मी मगाशी कॉफी घेतली आणि मग लगेच ताईंनी दिलेलं ज्यूस घेतलं ना, त्यामुळे कदाचित त्रास झाला असावा. कदाचित. गोंधळलेली फाल्गुनी काहीतरी आठवत मिल्कशेक बद्दल बोलते, पण नेत्रा तिला करेक्ट करत तिने दिलेल्या ज्यूसची तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न करते. हा, आठवलं. काकुमाने मिल्कशेक बनवलं होतं ना, मग तुम्ही सांगितलं की तू नंतर पिणार. तुम्ही फ्रीज मध्ये ठेवले होते, तर तुला आणून दिला मिल्कशेक. आणि त्याला ज्यूस नाही मिल्कशेक बोलते, पागल. नाही, ते नाही, मिल्कशेक झालं दुपारी. मगाशी नाही का, आत्ता तासाभरापूर्वी तुम्ही मला ज्यूस आणून दिला तो. संभ्रमाचं वातावरण तयार होतं. इंद्राणी परिस्थितीतला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करते. शेखरही नेत्राला आधार देणारे 2 शब्द बोलतो. कमाल करतेस तू फाल्गुनी. तुला असं कसं आठवत नाही? नाही असेल कदाचित. दिवसभर ती इतकं करत असते नेत्रासाठी. नसेल लक्षात. मी विरोचकाला बघून येते. अरे नेत्रा, तुला काही लागलं तर मला लगेच सांग. मी बोलतो अद्वैतशी. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल टेस्ट करायला, मी येणार आहे तुमच्या बरोबर. आता आराम कर.
मात्र गोंधळात पडलेली फाल्गुनी घडलेल्या घटनेमागचं सत्य शोधण्याचा निर्धार करते. काहीतरी गडबड आहे. मी शोधणारच नेत्राला ज्यूस कोणी दिलं. मंडळी, तुम्हाला माहिती देण्याच्या ओघात लाखात एक आमचा दादा मालिकेतील एक घटना सांगायचीच राहून गेली. शत्रुघ्न जालिंदरला तुळजाचा तो व्हायरल व्हिडिओ दाखवतो. डॅडी हे बघा, तुम्ही म्हटलं होतं कोणाला कळलं नाही पाहिजे. अहो कोणाकोणाचं तोंड थांबवायचं सांगा ना. सगळ्या तालुक्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झालाय. रानात गावात देवळात सगळीकडे सगळ्यांच्या तोंडावर हाच विषय चालू आहे. तुळजानी सूर्याचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलं तरी लोकांना कसा विश्वास बसणार आहे? त्यांना तर हेच वाटणार ना की बस. रागाने पेटलेला कारस्थानी जालिंदर घरातील स्त्रियांना बोलावतो आणि सर्वांसमोर तडकाफडकी एक निर्णय घेऊन टाकतो. शालन, मालन, तुळजा, बाहेर या. काय झालं? काही चुकलं का आमचं? नाही, आमचंच चुकलं. पोरीच्या शिक्षणासाठी येळ वाया घालवला आम्ही. आता नाही, या पोरीचं लग्न आजच्या आज ठरवणार आम्ही. त्यानंतर शत्रुघ्न आणि छत्रीवर काही जबाबदाऱ्या सोपवतो. चिरंजीव, पाहुण्यांना अवतान धाडा. छत्री, सूर्या आणि त्याच्या घरचे सगळे त्यांना तयार होऊन बोलवले म्हणून सांगायचं. त्याचं तयार. तुळजा जालिंदरला काही विचारणार इतक्यात तो तिला वाईट साईड बोलायला सुरुवात करतो. डॅडी, पण हे सगळं असं अचानक? गावभर आमचे आबरूचे धिंदेवडे निघालेत. अजून थांबलो ना, गावातून पळून जायची वेळ आणशील तू आमच्यावर. ज्या जागी दुसरं कोणी असताना हितच कापून टाकला असता. पण मी केलं तरी काय? व्हिडिओ दाखव. घ्या. तुळजा व्हिडिओतील भावार्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण स्त्रियांचं म्हणणं ऐकेल तर तो जालिंदर कसला? पण मी फक्त जीव वाचवला. ते बघणाऱ्याला कळणार कसं? त्याला सांगायचं काय ते बी सांगून टाक. कपटी जालिंदर त्याने घेतलेल्या निर्णयाची पुन्हा ओढतो. आजच्या आज तुझ्या लग्नाची सुपारी फोडून टाकायची. साखरपुडा उरकून टाकायचा. ह्यावर कोण बोलल तर माझ्या इतका वाईट नाही कोणी. शत्रुघ्न आदेश पालनाची तत्परता दाखवतो. डॅडी, आम्ही पण तयारीला लागतो. छत्री, मी पण लागतो कामाला. जालिंदर शालन मालनलाही दरडावत कामाला लागण्यास सांगतो. काय बघताय? मला कामाला लागा. काही बी करून आजच्या आज साखरपुडा झाला पाहिजे. प्रेक्षको, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.